नमस्कार मित्रांनो, पीक विम्याची जी काही रक्कम आहे ही रक्कम प्रत्येक शेतकऱ्याची सारखी नाही। तर यामध्ये काहींना जास्तीचा पीक विमा तर काही शेतकऱ्यांना कमी प्रमाणात पीक विमा हा मिळालेला आहे। तर अजूनही बरेचसे शेतकऱ्यांना हा जो काही पीक विमा आहे खरीप 2024 चा हा मिळालेला नाही। तर पीक विम्याचे जे काही रक्कम आहे आपणास मिळणार ती आपण कशा पद्धतीने चेक करायची यासाठी आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे। ते व्हिडिओ आपण एकदा पाहून घ्या। तर येथे फार्मर कॉर्नरमध्ये मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशनमध्ये येतो तर मित्रांनो आपण येथे पाहू शकतात की इयर 2024 सीजन आहे खरीप आणि टोटल क्लेम पेडमध्ये आपण पाहू शकतात ही जी काही रक्कम आहे 10,179 रुपये ही जी काही रक्कम आहे ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट केलेली आहे। तर इथे टोटल क्लेम पेडमध्ये जर 0 दाखवत असेल तर अद्याप ही जी काही रक्कम आहे आपल्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली नाही। तर टोटल क्लेम पेड याच्यावर जर आपण मित्रांनो क्लिक केलं तर आपण इथे क्लेम पेड स्टेटसमध्ये पाहू शकतात की आपला अकाउंट नंबर येथे दाखवला जाईल, ॲप्लिकेशन नंबर, क्लेम टाईप लोकलाइज्ड आणि क्लेम अमाऊंट 10,179 रुपये 35 पैसे जी की आपण येथे पाहिलेली आहे। क्लेम डेट आहे 11/4/2025 आणि येथे UTR नंबर सुद्धा जनरेट झालेला आहे आणि क्लेम स्टेटसमध्ये पेड अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे। तर ही जी काही रक्कम आहे हे जे काही अकाउंट नंबर आपणास इथे दाखवला जात आहे तर ह्याच अकाउंट नंबरमध्ये येईल असे नाही। तर आपले ज्या बँक अकाउंटला आधार लिंक आहे अशा बँक अकाउंटमध्ये ही रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो हे जे काही 10,179 रुपये या शेतकऱ्याला मिळालेले आहे तर या शेतकऱ्याचे सोयाबीन, कापूस, मूग, कांदा आणि तूर अशा प्रकारचे पिकं या शेतकऱ्यांनी घेतलेली होती। तर आपण इथे क्लेम डिटेल्समध्ये सोयाबीन या पिकाचा जर विचार केला, क्लेम स्टेटसमध्ये व्ह्यू या बटनावर जर क्लिक केलं तर आपण इथे पाहू शकतात की येथे ही जी काही रक्कम आहे क्लेम अमाऊंट 10,179 रुपये 35 पैसे ही रक्कम या शेतकऱ्याला सोयाबीन या पिकाची मिळालेली आहे। UTR नंबर सुद्धा येथे आपणास पाहायला मिळेल आणि येथे पेमेंट सक्सेस अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो येथे अजून एक खाली लोकलाइज्ड म्हणून 157 रुपये 26 पैसे परत आपणास येथे क्लेम अमाऊंट ही पाहायला मिळत आहे। तर येथे ही जी काही अमाऊंट आहे 157 रुपये 26 पैसे हे पण या शेतकऱ्याला मिळणार आहे। तर UTR नंबर याचा जनरेट झालेला नाही, फक्त इथे क्लेम स्टेटसमध्ये क्लेम कॅल्क्युलेटेड अशा प्रकारे माहिती आपणास पाहायला मिळत आहे। तर ज्यावेळेस येथे UTR नंबर आणि पेमेंट सक्सेस अशा प्रकारे इथे क्लेम स्टेटसमध्ये दाखवेल आणि ही जी काही रक्कम आहे 157 रुपये 26 पैसे हे पण या शेतकऱ्याला मिळणार आहे। तर मित्रांनो सोयाबीन 30 गुंठ्याला या शेतकऱ्याला 10,179 रुपये इतके कंपनीकडून मिळालेले आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो कापसासाठी या शेतकऱ्याला 808 रुपये इतके हे मिळणार आहे। क्लेम स्टेटसमध्ये क्लेम कॅल्क्युलेटेड आहे परंतु ही रक्कम अजून शेतकऱ्याला मिळालेली नाही। तर ही जी काही येणारी रक्कम आहे ही रक्कम येत्या 7 ते 8 दिवसामध्ये या शेतकऱ्याला मिळू शकते असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे मित्रांनो क्लेम अमाऊंटमध्ये आपणास जेवढी रक्कम ही दाखवली जात आहे तेवढी रक्कम आपणास मिळणार आहे। तर मित्रांनो प्रश्न असा आहे की यामध्ये काही शेतकऱ्यांना कमी तर काही शेतकऱ्यांना जास्त अशा प्रकारचा पीक विमा हा मिळत आहे। तर याची चौकशी केली असता पीक विमा प्रतिनिधीशी तर त्यांच्याकडे सध्या ही जी काही माहिती आहे ही माहिती उपलब्ध नाही। तर येत्या काही दिवसात ही जी काही येणारी रक्कम आहे कोणत्या कारणामुळे काही शेतकऱ्यांना जास्त आलेली आहे आणि काही शेतकऱ्यांना कमी प्रमाणात आलेली आहे याची माहिती ही मिळणार आहे। तर मित्रांनो यामध्ये जर काही अजून अपडेट आले तर ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।